एक निरागस मुलगी भाग 8 अंतिम. सेफ हाऊसमध्ये मृत्युमुखी शांतता पसरली होती. जमिनीवर पडलेली सावणी, तिच्या हातावर पडलेले आरवचे अश्रू आणि हवेत अजूनही बारुदाचा वास. आई उठ ना, आरव तुटलेल्या आवाजात म्हणत होता. त्याने सावणीला मिठीत घेतलं होतं. पहिल्यांदाच तो एका लहान मुलासारखा रडत होता. राजेंद्र काही पावलं दूर उभे होते. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. इतकी वर्ष राग, अहंकार आणि सत्तेच्या भिंतीत अडकलेलं नातं आज कायमचं संपलं होतं. आर्या शांतपणे हे सगळं पाहत होती. तिच्या मनात सावणीबद्दल राग होता, पण त्या क्षणी तिच्याही डोळ्यात पाणी आलं. कारण शेवटच्या क्षणी सावणी फक्त एक आई बनली होती. काही वेळानंतर सावणीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. संपूर्ण सिंघानिया कुटुंब शोकात बुडालं होतं. मीडिया, बिझनेस जग सगळीकडे एकच चर्चा होती, सावणी सिंघानियाचा मृत्यू. राजेंद्र पूर्ण शांत झाले होते. ते खिडकीजवळ उभे राहून बाहेर पाहत होते. आर्या हळूच त्यांच्या जवळ आली. बाबा, तो शब्द ऐकताच राजेंद्र दचकले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण अनेक वर्षांनी कोणीतरी त्यांना या नात्याने हाक मारली होती. आर्या हळू आवाजात म्हणाली, तुमची चूक होती, पण तुम्ही शेवटी सत्याच्या बाजूने उभे राहिलात. राजेंद्रांचा आवाज भरून आला. मी खूप उशीर केला बाळा. आर्याने हळूच त्यांचा हात पकडला. त्या क्षणी दोघांच्याही मनातल्या जखमा थोड्या हलक्या झाल्या. दुसरीकडे आरव अजूनही स्वतःमध्ये हरवला होता. तो सावणीच्या खोलीत एकटाच बसला होता. सगळीकडे तिच्या आठवणी होत्या. टेबलवर एक जुना फोटो पडला होता, लहानपणीचा आरव, त्याला मिठी मारून हसणारी सावणी. आरवच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. का केलंस हे सगळं आई? तो कुजबुजला. इतक्यात आर्या शांतपणे आत आली. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग हळूच त्याच्या जवळ बसली. आरवने डोळे पुसले. मी तिचा तिरस्कार करायचा प्रयत्न करतोय, पण मन अजूनही तिला आई म्हणूनच आठवतं. आर्याचं हृदय भरून आलं. ती हळू आवाजात म्हणाली, कारण तुमचं प्रेम खरं होतं. आरव तिच्याकडे पाहत राहिला. आणि तुझ्या आईबाबांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या स्त्रीबद्दल तुला अजिबात राग नाही? आर्या काही क्षण शांत राहिली, मग डोळ्यात पाणी आणत म्हणाली, राग आहे, खूप आहे, पण शेवटच्या क्षणी मी तिच्या डोळ्यात भीती पाहिलंय, तिच्या मुलाला गमावण्याची. त्या शब्दांनी आरव पूर्णपणे तुटला. तो रडतच आर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसला. आर्याने शांतपणे त्याला मिठी मारली. त्या क्षणी दोघेही फक्त तुटलेली माणसं होती, एकमेकांचा आधार शोधणारी. पण त्या दुःखाच्या वातावरणात कोणालाच कल्पना नव्हती, विक्रम अजून जिवंत होता. एका गुप्त ठिकाणी तो स्क्रीन समोर बसला होता. त्याच्या समोर मोठा बॉम्बचा नकाशा दिसत होता. तो हलकसा हसला. सावणी गेली, आता शेवटचं पान उरलंय. त्याने एका माणसाला आदेश दिला, उद्या सिंघानिया कंपनीच्या अॅन्युअल इव्हेंटमध्ये सगळं संपलं पाहिजे. तो माणूस घाबरत म्हणाला, सर, तिथे हजारो लोक असतील. विक्रमच्या चेहऱ्यावर वेडेपणाचं हास्य आलं. मग जग लक्षात ठेवेल ब्लॅक सर्कलचा शेवट कसा झाला. क्षणात स्क्रीनवर काउंटडाऊन सुरू झालं. 23, 59, 59. दुसरीकडे आर्या आणि आरव एकमेकांसोबत शांत बसले होते. त्यांना वाटत होतं वादळ आता संपलं, पण खरं वादळ अजून यायचं बाकी होतं. सिंघानिया कंपनीच्या मोठ्या इव्हेंटमध्ये विक्रम भयानक हल्ला करेल आणि आरव आर्याला हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागेल. सिंघानिया कंपनीचा अॅन्युअल इव्हेंट. संपूर्ण शहरातील मोठमोठे लोक तिथे आले होते. भव्य स्टेज, लखलखणारे लाईट्स आणि हजारो लोकांची गर्दी. पण त्या चमकत्या वातावरणामागे मृत्यू लपलेला होता. आर्या आरवसोबत हॉलमध्ये आली होती. आज अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू दिसत होतं, पण आरव अजूनही सावध होता. त्याच्या मनात सतत एकच गोष्ट फिरत होती, विक्रम इतक्या सहज हार मानणार नाही. राजेंद्र स्टेजवर भाषणासाठी गेले. ते माईक समोर उभे राहिले. आजपासून सिंघानिया कंपनी एका नव्या सुरुवातीकडे पाऊल टाकते. इतक्यात आरवच्या फोनवर एक मेसेज आला, अननोन नंबर. काउंटडाऊन सुरू झालंय. त्याच्यासोबत एक फोटो होता, बेसमेंटमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा. आरवच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आर्या, ती घाबरून म्हणाली, काय झालं? तो थरथरत्या आवाजात म्हणाला, विक्रमने इथे बॉम्ब लावला आहे. क्षणात तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय? आरवने लगेच राजेंद्रांना इशारा केला.
सिक्युरिटी पॅनिक झाली, पण आरव ओरडला, कोणालाही घाबरवू नका, इथे हजारो लोक आहेत. आर्या त्याच्याकडे पाहत होती. इतक्या मोठ्या संकटातही तो इतरांचा विचार करत होता. ती ठाम आवाजात म्हणाली, मीही तुमच्यासोबत येणार. नाही, आरव लगेच म्हणाला. हे खूप धोकादायक आहे. पण आर्या त्याचा हात पकडत म्हणाली, प्रत्येक वेळी तुम्हीच माझ्यासाठी जीव धोक्यात घालणार. यावेळी आपण दोघं एकत्र लढू. क्षणभर आरव तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हलकसा हसला. वेडी आहेस तू. दोघेही बेसमेंटकडे धावले. खाली पूर्ण अंधार होता. फक्त काउंटडाऊनचा लाल आकडा चमकत होता. 9:14. आर्याचा श्वास वेगाने चालत होता. अचानक सावल्यांतून आवाज आला, वेलकम. दोघेही दचकले. समोर विक्रम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणाचं हास्य होतं. आज सगळं संपणार आहे. आरव संतापाने त्याच्याकडे गेला. तुझं डोकं फिरलंय. विक्रम जोरात हसू लागला. या जगाने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं. आता मीही सगळ्यांकडून घेणार. आर्या रडत म्हणाली, किती लोकांचे जीव घेणार अजून. क्षणभर विक्रम शांत झाला. मग थंड आवाजात म्हणाला, ब्लॅक सर्कलचा शेवट रक्ताशिवाय होत नाही. काउंटडाऊन 5:43. आरवने हळूच आर्याकडे पाहिलं. बॉम्ब डिॲक्टिवेट कर. ती घाबरली. आणि तुम्ही? मी याला थांबवतो. आर्याने रडत मान हलवली. ती बॉम्बजवळ गेली. हात थरथरत होते. तिला काहीच समजत नव्हतं. इतक्यात विक्रमने बंदूक बाहेर काढली. कोणीच जिवंत जाणार नाही. तो आर्याकडे बंदूक रोखणार इतक्यात आरव त्याच्याकडे झेपावला. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. गोळीबार झाला. धाड. आर्या किंचाळली. पण यावेळी गोळी विक्रमलाच लागली होती. तो मागे पडला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. आरव धापा टाकत उभा होता. विक्रम वेदनेत हसू लागला. उशीर झालाय. काउंटडाऊन 1:58. आर्या रडत म्हणाली, आरव काहीतरी करा. आरवने वायरकडे पाहिलं. त्याने पटकन बॉम्ब उघडला. अनेक रंगांच्या वायर. फक्त एक चुकीचा निर्णय आणि सगळं संपणार होतं. आर्या त्याचा हात पकडून रडत म्हणाली, मला भीती वाटते. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. मी आहे ना. त्याने डोळे बंद केले आणि एक वायर कापली. क्षणभर संपूर्ण जागा शांत झाली. काउंटडाऊन थांबलं. 0.7 सेकंद. बॉम्ब डिॲक्टिवेटेड. आर्या आनंदाने रडू लागली. तिने धावत जाऊन आरवला मिठी मारली. आपण वाचलो. आरवने तिला घट्ट मिठी मारली. राजेंद्र आणि सिक्युरिटी खाली आले. सगळे सुरक्षित होते. विक्रम मात्र शेवटचा श्वास घेत होता. तो आर्याकडे पाहत हलकसं हसला. तुझ्या आईसारखीच तूही अंधारात प्रकाश शोधलास. आणि त्याचे डोळे कायमचे मिटले. काही महिन्यानंतर सगळं बदललं होतं. ब्लॅक सर्कल कायमचं संपलं होतं. राजेंद्रांनी कंपनीतील सगळे काळे व्यवहार बंद केले आणि एका छोट्या गावात आर्या पुन्हा हसताना दिसत होती. ती अंगणात उभी होती. वाऱ्यात तिचे केस उडत होते. मागून कुणीतरी तिचा हात पकडला. ती हसत मागे वळली. आरव, तो हलकसं म्हणाला, काय विचार करतेस. आर्या त्याच्याकडे पाहत हसली की इतक्या वादळानंतरही आपलं प्रेम जिंकलं. आरवने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन दिलं. कारण तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस. आर्या लाजली. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले आणि आकाशात हळूहळू सूर्य उगवू लागला. एका नवीन सुरुवातीसारखा. समाप्त. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.